कासमभाई गवळी यांचं कार्य कौतुकास्पद। अन्न व औषध मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट। आमचे विशेष प्रतिनिधी सादिक कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आघाडी सरकारमधील अन्न व औषध पुरवठा मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी 28 डिसेंबर रोजी KGN कॉम्प्लेक्स येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांची काँग्रेस पक्ष संदर्भात वाढती तळमळ पाहून व त्यांचे पक्ष संघटन पाहून अन्न व औषध पुरवठा मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांच्या कार्याचं कौतुक केलं। महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेमध्ये सामील आहे। त्यामुळे हे तीनही पक्ष सध्या महाराष्ट्र सरकारची ध्येय धोरणे, आचार विचार, विविध शासकीय योजना गोरगरीब पर्यंत पोहोचविण्याचं काम करीत आहेत। याचाच एक भाग म्हणून कासमभाई गवळी सतत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेत आहेत। याबाबत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कासमभाई गवळी यांचं कौतुक केलं। यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबरराव मवाळ हे होते, तर मंचकावर प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष कासमभाई गवळी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार, गट नेते मोहम्मद अलीम ताहेर, पंकज हजारी, ॲडव्होकेट शैलेश देशमुख, राजेश अंभोरे, फिरोज काझी, गजू माणेसर, अहमद हसन काझी, वामनराव मोरे, जयदीप देशमुख हे होते। कार्यक्रमाला नगरसेवक निलेश मानवतकर, अलियार खान, मुजीब खान, संजय ढाकरके, निलेश सोमन, माजी नगरसेवक मुजीब हसन कुरेशी, उस्मान शहा, हबीब बागवान, शेरू कुरेशी, अनिल सांगाणे, विजय म्हस्के, प्रल्हाद पिटकर, नवाज गवळी, खाजा गवळी, अमीन ठेकेदार, सलमान शेख, अजगर टेलर, मुस्तफा पठाण, हुसेन गवळी, मोहम्मद कलपिरवे, अख्तर कुरेशी, हसन भवानीवाले, विकास पवार, श्रीकिसन देशमुख, संतोष शेळके, भगवान पाटमासे, मनोज गोरे, मदन चौधरी, स्मित सावजी, फिरोज खान, मुस्तफा खान, सादिक कुरेशी पत्रकार, युनुस बागवान पत्रकार, सुनील मोरे, संतोष जाधव, असद खान, मोहम्मद गौरवे, उस्मान नौरंगाबादी, महमूद गवळी, नम्मू, मुज्जू, राकीब बागवान, राजू भवानीवाले, जुम्मा रेघीवाले, श्यामा भवानीवाले, सद्दाम नानगिरवाले, बशीर कुरेशी, आरिफ शेख, युनुस इटवाले, फयाज ठेकेदार, साबिर ठेकेदार, गुड्डू मिस्तरी, अनीस रझीक, इमाम भवानीवाले, इम्रान खान, गजेंद्र माने आदी उपस्थित होते।